सामूहिक बलात्काराच्या 2 घटनांनी महाराष्ट्र हादरलेला आहे। पुण्याच्या कोंढवा परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे। मित्रासह बोबदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे। तर सीएसएमटी परिसरात 29 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे। 22 सप्टेंबरच्या रात्री 2 व्यक्तींनी बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। तर सीएसएमटी स्थानकाबाहेर दोघांनी आळीपाळीने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। नाही, त्यांना तेच मारहाण करून त्यांना जे आहे ते डांबून ठेवला होता आणि त्यानंतर इथे अतिप्रसंग झाला। नाही, खोली नाही, तिथेच त्यांना त्यांचे शर्ट वगैरे हे करून शर्ट बेल्ट हे करून बांधून ठेवलेलं होतं। पिढीसोबत एकच मुलगा होता, त्यांचे मित्र होता आणि ते दोघे तिकडे फिरायला गेले होते असं प्राथमिक माहिती आहे। पीडित जे आहे ते आता कॉन्शियस आहे, परंतु अजून ते ससूनला ऍडमिट आहे। त्यांचे स्टेटमेंट जे आहे ते आता घेण्यात आलेली आहे आणि आता स्टेटमेंटच्या आधारावर एफआयआर दर्ज करण्याची प्रोसेस चालू आहे। तर याच सगळ्या प्रकरणासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केल्याची सुद्धा माहिती समोर येते। सामूहिक अत्याचार प्रकरणाचे सखोल तपास करण्याचे आदेश हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले। पुणे पोलिसांसह क्राईम ब्रांचची यंत्रणा या संदर्भात आता कामाला लागल्याचं समजतंय। तर आरोपींचं स्केच तयार करून युद्ध पातळीवर शोध सुरू असल्याची माहिती ही सध्या समोर येते। Thank you.